नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण राज्यघटनेचा प्रश्न क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 4 पाहणार आहोत. हा प्रश्न राज्यघटनेचा आहे. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पाडली. विधान: डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. विधान: भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त आणि आपण या प्रश्नाचे विश्लेषण पाहूया. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले. यात 395 कलमे, 22 भाग व 8 परिशिष्टे होती. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली. या बैठकीलाच उद्घाटन बैठक असे म्हणतात. या बैठकीचे अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते. यांना तात्पुरते अध्यक्ष असे म्हणतात कारण 2 दिवसानंतर लगेचच 11 डिसेंबर 1946ला दुसरी बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. त्यामुळे विधान ब हे चुकीचे विधान आहे. डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे विधान चुकीचे आहे कारण यामध्ये डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते असे विधान पाहिजे होते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 व हे योग्य राहील. या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.